चहा घेणार का? नाही नको, असू दे. तसं मला येत नाही. माझी ताईच करते चहा. पण आता ती गेली सुट्टीला. कामवाली दीदी, हो बाई. काय करणार? साडी कस काय घातलीयस तू? सण नाही, वार नाही, काय नाहीये. काय करू गं? इतक्या साड्या झाल्यात ना, ते पण 2-2, 3-3 हजाराच्या साड्या. मी मेले तर मग त्या साड्या घालणार कोण? म्हणून रोज एक साडी घालतीये बघ. माझी हौस तर होईल पूर्ण. ठीक आहे. काय झालं ग? हे बघ iPhoneचा नवीन कव्हर आलाय. सगळे हाच यूज करतात. छान आहे. बर, तुझा कोणता आहे? आपलं साधं. Android आहे. हां, पहिले माझ्याकडे हाच होता. बर. आता ह्याच्यातलं काही कळतच नाही गं. समजतच नाही बॅग कसं घ्यायचं, काय कसं घ्यायचं. आता iPhone यूज करून सवय झाली ना म्हणून. भाऊजींना सांग तुला पण iPhone घ्यायला. नको बाई, आम्हाला हेच बरं आहे, साधं सुधं. आम्ही गरीब आहोत, काय गरज नाही सेकंड आम्हाला. हँड पण मिळतो. नको मला. तुला माहितीये त्यावेळेस आम्ही ना स्वित्झर्लंडला जाणार होतो. कशाचं काय? काय झालं? ते एरोप्लेन क्रॅश झाला ना, त्याच्यानंतर ह्यांना भीतीच वाटते बाबा. त्यांना असं वाटतं की आपण पण मला जायचं होतं स्वित्झर्लंडला. आले पैसे. कसले पैसे? अगं ती माझी पॉकेट मनी आहे ना, दररोज हे 20,000 रुपये पाठवतात माझ्या अकाउंटला. रोजचे 20,000 रुपये कसं खर्चायचे गं? आणि कुठं खर्चायचं मला तर काहीच कळत नाही गं. त्यांना मी बोलते, "नका पाठवू, नका पाठवू." हे बोलतात की "बायको, तुम्हाला पण लागतात ना खर्चायला पैसे. मग कसं नाही पाठवणार? तुमच्या आई-वडिलांनी माझ्यावरती भरोसा करून पाठवले. तर मग मी कसं तुम्हाला दुःखी ठेवू शकतो? तुम्हाला काय शॉपिंग करायचं ते करत जा. तुम्हाला काय घ्यायचं ते घेत जा." म्हणून हे रोजचे 20,000 रुपये पाठवतात. बरं आहे बाई तुझं. अगं चहा तर राहिलाच. थांब, चहा बनवून आणते. आम्ही ते न्यूयॉर्कमधून मागवलेल्या कपमध्ये आणते हां तुझ्यासाठी चहा.